ओके, काय पाहिजे आपल्याला आज? मोल कन्सेप्ट. काय पाहिजे? मोल कन्सेप्ट. ठीक आहे. व्हॉट इज मोल? काल आपण मोलची डेफिनेशन पाहिली, किंवा मोलची डेफिनेशन काय आहे पहिल्यांदा. 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? 1 मोल ऑफ सबस्टन्स किंवा 1 मोल ऑफ ॲटम is equal to as many entities or as many atoms present in 12 grams of कार्बन 12. म्हणजे मी काय केलं, जर 12 ग्राम काय घेतलं मी, कार्बन 12, त्या 12 ग्राम कार्बन 12 मध्ये जेवढे काही ऍटम्स असणार आहे तेवढेच काय असतात माझे 1 मोल मध्ये, तेवढेच काय असतात माझे 1 मोल मध्ये. अशी मोलची काय आहे आपल्याकडे डेफिनेशन पहा. किंवा अजून सोप्या सरळ भाषेत लिहायचं पहा. 1 मोल ॲटम्स इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्राम ऑफ कार्बन 12. बोला काय अडचण? नक्की. आता मग आपल्याला काय जर माहित असेल, जर आपल्याला 12 ग्राम कार्बन 12 मध्ये किती ॲटम्स आहे हे जर कळलं, तर आपल्याला 1 मोल म्हणजे काय हे समजेल. काय समजेल आपल्याला? 1 मोल म्हणजे काय हे आपल्याला समजणार आहे. समजलं? आलं लक्षात? कळलंय का? याच्यात काय अडचण? नेक्स्ट पहा. आपल्याला काय माहितीये, आतापर्यंत आपल्याला जेवढ्या गोष्टी माहिती त्या आपण लिहून घेऊयात. काय माहिती आपल्याला? 1U इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻²⁴ ग्राम. बरोबर का? त्यानंतर मास ऑफ वन ॲटम ऑफ कार्बन 12 जर मी कार्बन 12 चा किती ॲटम घेतला, 1 ॲटम घेतला, तर त्याचं मास किती असतं? याच्यावरूनच आपण ऑलरेडी काढलेलं आहे. किती असतं ते? 1.99 इंटू 10⁻²⁴ ग्राम. हे कशाचं वजन आहे? हे कस, थांबा 1.99 सॉरी, किती आहे? 9. 1.10⁻⁻23 ग्राम. बरोबर आहे का? बरोबर का? नक्की चेक करा बरं का, परत चुकलं तर पहा. ठीक आहे. कशाचं मास आहे? कार्बन 12 च्या एका ॲटमचं कशाचं मास आहे हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. ओके, हे कसं काढलंय? 1 EMU च्या डेफिनेशन वरून आपण काढलं. कसं पहा, शॉर्ट मध्ये सांगतोय. 1 EMU इज इक्वल टू काय असतं? 1/12 ऑफ मास ऑफ 1 ॲटम ऑफ C12. इथे मास ऑफ 1 ॲटम आपल्याला माहित होता किती? 1.99 इंटू 10⁻⁻23. कळतंय? नक्की हे आपल्याला माहिती आहे. एका ॲटमचं मास किती असतं? 1.99 इंटू 10⁻23. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय? 1 मोल मध्ये काढायचं. 1 मोल मध्ये किती ॲटम्स असतात? 1 मोल मध्ये किती ॲटम्स असतात? तेवढे जेवढे कशामध्ये असतात? 12 ग्राम कार्बन मध्ये. 12 ग्राम कार्बन 12 मध्ये जेवढे ॲटम्स असतात तेवढे कशामध्ये असतात? एका. म्हणजे जर आपल्याला हे कळलं काय, नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्राम्स ऑफ कार्बन 12 याच्यामध्ये किती ॲटम्स असतात, तर आपल्याला एका मोल मधले ॲटम कळणार आहे. आता 12 ग्राम मध्ये किती ॲटम्स असतात हे आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला काय माहितीये, एवढे जर ग्राम मी ॲटम घेतले, सॉरी एवढं जर ग्राम मी कार्बन 12 घेतला तर किती ॲटम्स असणार आहे त्याच्यामध्ये? 1 ॲटम. पहा, 1 ॲटम इज इक्वल टू किती आहे? 1.99 इंटू 10⁻⁻23 ग्राम्स ऑफ कार्बन 12. इथे किती घेतलाय मी? एवढा ग्राम. आपल्याला किती ग्राम घ्यायचा आहे? 12 ग्राम ऑफ
कार्बन 12 जर मी घेतला, त्याचं नाव आहे हे कार्बन 12, ठीक आहे. 12 कन्फ्यूज नका हो, हे 12 ग्राम आहे. कार्बन 12 त्याचं नाव आहे, ठीक आहे. आलं लक्षात. तर याच्यामध्ये किती ऍटम्स असतील? फॉर एक्झाम्पल मी म्हणतो एक्स ऍटम्स. एक्स इक्वल टू काय येणार मग माझ्याकडे? 12 इंटू 1 डिवायडेड बाय 1.99 इंटू 10⁻⁻23. 10⁻⁻23 वरती गेलं म्हणजे 12 डिवाइड बाय 1.99 इंटू 10⁻23. बोला काय अडचण? इथपर्यंत कळाले? हे ज्या वेळेला आपण सॉल्व्ह केलं त्यावेळेला एक्स इज इक्वल टू किती आले आपल्याकडे? 6.022 इंटू 10⁻24. बरोबर का? बरोबर का? अहो ते 60 आलं तुमचं, एक पॉईंट मागे गेलो आपण, 23चा 24 केला, ठीक आहे. आले पॉईंट ऍडजस्ट करून आले. ते किती आलं? एवढे काय आले तुमचे ऍटम्स. ऍटम्स काढायचे होते ना, एक्स ऍटम्स काढायचे होते. एक्स ऍटम, एक्स ऍटम्स. एक्स इक्वल टू किती आलं? 6.022 इंटू 10⁻24 ऍटम्स. 24 ऍटम्स. बोला काही अडचण? इथपर्यंत कळलंय का? याचा आन्सर तुम्ही काढला तर 60.2 आलं, बरोबर. एक पॉईंट मागे गेला, वरचा 24 झाला. बोला इथपर्यंत कळाले? नक्की. म्हणजेच आपल्याला काय कळलं? 1 मोल इज इक्वल टू किती ऍटम्स असतात? 23 ऍटम्स. ज्या पद्धतीने आपण काय केलं, समजा 1 डझन काय घेतले? ऍपल. तर किती ऍपल असतील? 12 ऍपल. जर हो झाले, आय नो, 1 डझन जर मँगो घेतले, आंबे घेतले, किती ऍटम्स असतील? 12. नंतर अजून काय घेतलं होतं? 1 डझन जर कोकोनट घेतले होते, ठीक आहे. तर किती कोकोनट असतील? म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जर 1 डझन घेतला, याचा अर्थ किती घेतले? इन द सेम वे कोणत्याही गोष्टीचा जर काय घेतला तुम्ही? 1 मोल. म्हणजे 1 मोल ऑफ CO2 घ्या किंवा 1 मोल ऑफ O2 घ्या किंवा 1 मोल ऑफ H2 घ्या. याच्यामध्ये किती ऍटम्स असणार? 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स. पण कोणाचे? ऑफ CO2. ऑफ CO2. 1 डझन ऍपल घेतलं तर 12 ऍपलच असणार, तिथे 12 आंबे तुम्हाला मिळणार ऑब्विसली. ठीक. नेक्स्ट इथे कोणाचे असणार? ऍटम्स ऑफ O2. इथे कोणाचे असणार? 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स ऑफ H2. इथे काय असणार? 6.022. व्यवस्थित नंबर मध्ये लिहितो. इंटू 10⁻23 ऍटम्स ऑफ O2. ऍटम्स ऑफ O2. हे झाली व्हॅल्यू कशाची? एका मोलची. कशी झाली ही व्हॅल्यू? एका मोलची. एका मोलची किंमत कळली का तुम्हाला? नक्की. काय अडचण? आता पहा, 6.022 इंटू 10⁻23 हा जो नंबर आहे ऍटम्सचा, यालाच काय म्हणतो आपण? Na. काय म्हणतो ह्यालाच? व्हॉट इज Na? ॲव्होगाड्रोज नंबर. काय म्हणतात ह्यालाच? ॲव्होगाड्रोज नंबर. ॲव्होगाड्रोज लॉ पाहिला ना आपण, तिथून आला ॲव्होगाड्रोज नंबर. 2 गोष्टी कन्फ्युज होणाऱ्या, एक असतं Na आणि दुसरं असतं Na. हा झाला ॲव्होगाड्रो नंबर. काय झाला हा? काय? हा ॲव्होगाड्रोज नंबर. त्याच ठिकाणी जर तुम्ही Na घेतला, हा झाला सोडियम. हा एलिमेंट आहे तुमचा. कॅपिटल ए असेल तर ॲव्होगाड्रो नंबर होतो, स्मॉल ए असेल तर सोडियम होतो. छोटीशी आहे पण चूक होऊ शकते म्हणून सांगून ठेवलं. बोला काय अडचण? काही अडचण? नक्की का? नक्की का? मग पहा, समजा तुम्हाला मोल्स काढायचे. काय काढायचे तुम्हाला? समजा मोल्स काढायचे. काय काढायचे आहेत? मोल्स काढायचे. समजा त्यांनी ग्राम मध्ये मास दिले. काय दिले त्यांनी? समजा आता मोल्स काढायचे वेगवेगळे फॉर्म्युला पाहतोय आपण, ठीक आहे.
किंवा सगळ्यात सोपं घेऊयात, त्यांनी मोल्स दिले तर तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स काढायला लावले. काय काढायला लावले? समजा नंबर ऑफ, तर नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय बाय एन केलं. एन म्हणजे काय? ॲव्होगाड्रोज नंबर. मल्टिप्लाय करा, काय मिळतात तुम्हाला? नंबर ऑफ ॲटम्स. काय मिळतात तुम्हाला? नंबर ऑफ ॲटम्स. किंवा यालाच काय म्हणू शकता? नंबर ऑफ पार्टिकल्स. काय म्हणू शकता? नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स, काही म्हणा, चालेल. ठीक आहे. कशाने करायचं मल्टिप्लाय? आणि त्याच्याच ऑपोजिट जर त्यांनी नंबर ऑफ ॲटम्स दिले आणि तुम्हाला मास काढायला, मोल्स काढायला लावलं, काय करणार? डिवाइड बाय एन. डिवाइड बाय सेम वे जर त्यांनी काय दिलं तुम्हाला? मास दिला आहे. काय दिले तुम्हाला? मास दिले किंवा मास गिवन असेल, त्याला आपण म्हणू गिवन मास. आणि काय काढायला लावले तुम्हाला? नंबर ऑफ, काय काढायला लावले? समजा नंबर ऑफ मोल्स. काय गिवन आहे? समजा तुम्हाला मास गिवन आहे आणि तुम्हाला काय काढायला लावलेत? नंबर ऑफ मोल्स काढायला लावले. तर काय करणार तुम्ही? डिवायडेड बाय, बोला काय अडचण? डिवाइड कशाने करणार? एका मोलचं मास म्हणजे काय असतं? मोलार मास. ग्राम्स मध्ये. कशामध्ये? ग्राम्स मध्ये. पाहणार आहे आपण पुढे, आता ह्याच्यानंतर ती स्लाइड आहे. ठीक आहे. आणि समजा नंबर ऑफ मोल्स दिले आणि गिवन मास काढायला लावलं, काय करणार? मल्टिप्लाय बाय मास. मल्टिप्लाय बाय, बोला काय अडचण? नक्की. नेक्स्ट, समजा त्यांनी व्हॉल्यूम गिवन दिले तुम्हाला. काय गिवन आहे? समजा व्हॉल्यूम, गॅस आहे तुमच्याकडे आणि व्हॉल्यूम ऑफ गॅस दिलाय. व्हॉल्यूम ऑफ गॅस दिलेला आहे आणि नंबर ऑफ मोल्स काढायला लावले. काय काढायला लावले? तर डिवाइड करणार 22.4 ने. कशामध्ये असतं हे? लिटर. आणि समजा मोल्स दिले आणि व्हॉल्यूम काढायला लावलं, काय करणार? 22.4. बोला काय अडचण? समजलंय का? या टेबल मध्ये काय डाऊट असेल तर आताच विचारा. इम्पॉर्टंट आहे हाच सगळीकडे आपल्याला यूज करायचा. बोला आले इथपर्यंत? नक्की काय अडचण? आता मोलार मास काय असतं पहा. मास ऑफ 1 मोल, mass of 1 mole in grams is known as molar mass. Is known as काय म्हणायचं त्याला? मोलार मास. फॉर एक्झाम्पल CO2 घेतला. काय घेतला आपण? हा जर 1 मोल म्हणजे पुढे 1 असेल, काय नसेल म्हणजे 1 असेल. हा जर 1 मोल घेतला, याचं जे मास येईल, याचं जे मास येणार, नंबर ऑफ ॲटम्स नाही, मी काय म्हणतो याचे मास. याचं मास कसं काढणार? कार्बनचं ग्राम मधलं मास प्लस 2 ऑक्सिजनचं ग्राम मधलं मास. कार्बनचं ग्राम मध्ये मास येतं 12 ग्राम. किती येतं? आणि ऑक्सिजनचं येतं एकाचं 16. 2 ऑक्सिजन म्हणून 32 ग्राम. बोला हे काय झालं? मोलार मास ऑफ CO2. काय झालं हे? मोलार मास ऑफ. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? याचं समजा तुम्ही AMU मध्ये मास काढलं. कशामध्ये काढलं? AMU कशामध्ये काढलंय? युनिफाईड ॲटॉमिक मास. ते किती येईल? 44U. हे आणि हे न्यूमरिकली सारखं येतं. ऑलमोस्ट तुमचे काय येतात? हे न्यूमरिकली सारखेच येतात. युनिफाईड ॲटॉमिक मास आणि ग्राम ॲटॉमिक मास. ठीक आहे. हे काय झालं त्याचं? काय झालं हे? मोलार मास. 1 मोल घेतलाय म्हणजे ह्याच्यामध्ये किती ॲटम्स असतील? 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स असणार. बरोबर का? म्हणजे मी जर काय 44 ग्राम CO2 घेतलं, त्याच्यामध्ये किती ॲटम्स असणार? 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. बोला काय अडचण? इथपर्यंत कळाले? नक्की कळाले? हे काय झालं? तुमचे नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, ही झाली तुमची मोल कन्सेप्ट.